नमस्कार. आता आपण आहोत कन्नवर नगर 2 मधील एकता वाहतूक संघटनेत. आता आमच्यासोबत आहेत त्या संघटनेचे अध्यक्ष. सर, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आतापर्यंत आलेत त्याबद्दल काय सांगाल मला? आज इथल्या अपेक्षा अशा आहे की स्टेशनला एवढे मोठे खड्डे पडले होते, एवढ्या वर्षी कधी कोणी त्यावर लक्ष नाही दिले. आता इलेक्शनला सगळे कधी उभे आहे, त्याच्यामुळे कधी सगळे कधी संघटनेकडे येतात आम्हाला हे करा, पण कुठल्या पक्षाने तो काम केलेलं नाही. आणि भरपूर रिक्षावाल्याच्या संघटना आता कधी आज तो सिग्नल चालू झाला, तिथे एखादं कॅमेरे लावल्याच्या नंतर तिथे आमचा मीटर पडत होता 23 रुपये, तिथं आता 27 पडतो. त्याच्यामुळे कधी ते पॅसेंजर कुजबूज चालू आहे. रिक्षावाले कधी तुम्ही पैसे जास्त घेतात. त्या अशा भरपूर समस्या आहे कन्नवरमध्ये, पण त्या समस्याला कोणी नगरसेवक बोला, आमदार बोला, याच्यामध्ये कधी कोणी आम्हाला सपोर्ट नाही गेला. आता आमचं असं म्हणणं आहे का कुठला पण उमेदवार असा उभा राहावा की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. म्हणजे जेणेकरून कुठल्या पक्षाकडनं काही अपेक्षा नाही आहेत, आम्हाला एक असा होतकरू माणूस हवा आहे जो आमच्या समस्यांना तोंड देऊ शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं यहाँ पे कुछ 13 साल से ना रिक्शा चला रहा हूँ और काफ़ी रोड यहाँ पे जो बने हुए हैं वो रोड सीधे नहीं है. ऐसा है कि क्या देखो, औरतें भी हैं ना जो रोड को लिपती है तो बहुत अच्छी तरह से लिपती है, उसके ऊपर कुछ डामर डाल देते हैं, वहाँ से हमारा टायर कब जाता है तो गाड़ी को जंप होता है, उससे हमको शारीरिक तकलीफ होती है कमर में. इसके बारे में कोई भी नहीं सोच रहा है. और मैं देखो किसी पक्ष को बुरा नहीं कहता हूँ, कोई भी साफ सुथरी छवि वाला इंसान और सच्चा इंसान जो नागरिकों के लिए काम करे. ह्या वार्डमध्ये रिक्षावाल्यांचं सुखदुःख जाणणारा, प्रवाशांचं सुखदुःख जाणणारा असा नवीन चेहरा पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचं की आम्हाला एक होतकरू काम करणारा, आमच्या समस्या समजून घेणारा, आम्हाला एक अपक्ष मुद्दा सुद्धा चालणार आहे, बरोबर? होय ना. न चालायला काय झालं, आमचं हित बघणार असेल चालेल ना, आम्हाला न चालायला काय झालं, जनतेचं हित, आमचं हित, सगळ्यांचं हित बघणार असेल चालेल, न चालायला काय झालं. आताच आपण जाणून घेतल्यात एकता वाहतूक संघाच्या जे काही रिक्षा चालक मालक आहेत त्या सगळ्यांच्या समस्या. त्यांना गेली इतके वर्ष इतक्या प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागतंय. बघूया किमान या वर्षीच्या निवडणुकीनंतर तरी त्यांच्या समस्यांना कोणी सहकार्य करतंय का, त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत आहेत का.